सन्मान्य श्री संतोष गावण लारा यांनी 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या आणि तुम्ही 6 बॉलमध्ये त्याच स्टँडमध्ये 6 विकेट घेतल्या तर तुम्हाला मिळतील तब्बल 11,000 रुपये रोख कॅश प्राइज 11,000. चला समोर व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडं आपण चला या राजा भगत पहिल्या इनिंगसाठी आय विल कॉल प्लीज राजा भगत. चला आपण थोडे बाजूला व्हा प्लीज. थँक्यू. इथे मात्र मॅच चालू होण्याच्या अगोदरच खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवर ओंकार सारखा मोठा फलंदाज रायबेट टीमची रन मशीन बाद झाली की ज्यानं अटल करंडक जोहेच्या मैदानावर दाराबे सारख्या मातबगार टीमला पराभूत करण्यामध्ये सहभाग होता. तो ओंकार पाटील झाला बॅक टू पॅव्हिलियन. डीजे रामदास पाटील युवा शिवव्याख्याते वेग भोपी यांच्या भूमीमधला हा निचला संघ पनवेल एरियामध्ये एक ताकदवान संघ म्हणून या संघाला आपण अनेक वेळा पाहिलंय. असा हा निचला संघ पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये आलाय. प्रथमतः या टीमचं आपण करूया स्वागत. आणि पहिल्याच चेंडू मात्र ओंकार सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय. यशाचे अनेक शिखरे गाठणारा खेळाडू ओंकार एक गुणवान खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर राबे संघ थोडा अडचणीमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आलाय रोहन. रोहनसाठी हा चेंडू होता अतुलचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. 1 धाव संघ चेंडूवर आली. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय. हॅलो स्कायरा 11 संग्राम 11 इथलं संघाचे मेंटॉर आमचे मित्र शैलेश पावशे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. शैलेश पावशे यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं ही सहर्ष स्वागत. थँक्यू. 1 धावसंख्येने या राबे टीमचं खातं ओपन झालं. रोहन पाटील आणि 1 धावसंख्या काढली. संकटामध्ये संघ जरी आला असला तर राबे संघ हा ताकदवान आहे. पेन विभागातील अनेक नामांकित संघामधला एक संघ म्हणून या संघाकडे आपण पाहत असतोय. तो हा संघ सज्ज होतो अतुल काटे. अतुलचा हा चेंडू कलात्मक फटका फक्त दिशा दिली चेंडू पॉइंट रिझर्व मध्ये हा चेंडू गेला गोळीच्या वेगानं. पहिला चौकार आलाय टीम रावेसाठी. डीजे हा चौकार पाहायला मिळाला प्रवीणच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा आणखी एक यावेळी फटका बसेल का आणि काय ला जवाब झेल पाहायला मिळाला. 10 ते 12 पावले धावून हा झेल पकडल्याने फलंदाज बाद झालाय प्रवीण. साहिलनं ही हा अप्रतिम असा झेल पकडलाय. आणखी खात्रा मिळाला रावे या टीमला. आणखी सफलता मित्रच टीमला. डीजे बोलता क्रीडा अर्थानं सर्व आयोजक कमिटी मुकुंदजी गावण अमितदादा पाटील आमचे संजय शिंदे साहेब सागरजी पाटील भार्गवजी मात्रे महेश गावण संदीप गावण अजित जोशी नितीन मात्रे जितेंद्र गावण पंकज गावण हर्षद भुरे आणि आधारस्तंभ जीवनजी गावण प्रशांतजी नवाळ या सर्वांची खूप सारी मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि ही स्पर्धा आज यशाची अनेक शिखरे गाठत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. सज्ज होत आहे नवीन फलंदाज किरण. पुन्हा एकदा पुलटा चेंडू होता. बॅटची एज लागली. फर्स्ट सेकंड स्लिपमध्ये हा चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलेल फेकेल थोडंसं अपील झालं होतं. नकार दिला पंचाने. 1 धाव या चेंडूवर आली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 6 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये थोडंसं अडचणी निर्माण झाल्यात टीम रावेसाठी पण अडचणीमध्ये मात करावी लागेल
आणि मात करणारे अनेक गुणवान खेळाडू या टीममध्ये आहेत. कारण ज्या वेळी आपल्या वाट्याला संघर्ष येत असतोय, आजचा संघर्ष हा उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतोय. हा क्रिकेटचा आस्वाद पाहत असताना आपण आमच्या ग्रामपंचायत चिरनेरचे विद्यमान माजी सदस्य सन्मानित धनेशजी ठाकूर तथा शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आमचे पप्पू आणि आमचे एक उत्कृष्ट गुणलेखक सचिन केणी हे सर्वजण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. मनापासून आपण त्यांचं सुद्धा या समर्थ ट्रॉफीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतुलचा अतिशय वेगामध्ये फेकलाय आणि हाही चेंडू गेलाय निर्धाव. अशा रीतीनं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय राबे टीमच्या 2-6. थोडासा अडचणीमध्ये हा संघ आलाय, मात्र अडचणीमध्ये मात करावी लागेल या टीमला. मागच्या षटकामध्ये काय झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशानं, नव्या ईर्षेनं, नव्या आत्मविश्वासानं यावेळी फलंदाजी करावी लागेल रावे संघाला. कारण ज्यावेळी आपल्याला वाटत असतं ना आपली परिस्थिती नाजूक असते, तीच वेळ असते संघर्षाची. अशा वेळी ज्यावेळी आपण इतर मधल्या फळीमधले खेळाडू चांगले खेळतात त्यावेळी मात्र ती कामगिरी नेहमी दिसत असते. खऱ्या अर्थानं ओंकार पाठ झाला अटल करंडक ट्रॉफीमध्ये आम्ही पाहिल्या. सामना होता फायनलचा धाराव्या अगेन्स्ट विकी भोईर मिस्टर ISPL. त्या गोलंदाजा अगेन्स्ट 2 गगनभेदी षटकार ओंकारच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि ते स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता हा राबे संघ. तो संघ आज नितलसच्या अगेन्स्ट खेळत असताना थोडासा अडचणीमध्ये आलाय. 2-6 अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी असेल या पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि ती ताकद त्यांच्यामध्ये आहे. मात्र पाहुणा नितलास संघ पहिल्याच षटकामध्ये थोडासा हबी झालाय या सामन्यामध्ये आतापर्यंत. नवीन आला गोलंदाज प्रमोद पावसे. पहिला चेंडू मलिंगा ऍक्शन पाहायला मिळाली. लसित मलिंगा चेंडू कव्हरच्या दिशेने फेकलाय. चेंडू उचलतो क्षेत्ररक्षक तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 2-8 या आकड्यावर. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं संख्या आपण जर बघितली, खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेला गेले 10 वर्ष आपण पाहिलंय. 9 वर्ष डे स्पर्धा आणि पहिल्यांदा नाईट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अजूनही प्रेक्षक आपण पाहताय. काळी शेवटपर्यंत प्रेक्षक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. धावसंख्या धावपटल्यावर 2-8 सज्ज होतोय प्रमोद पावसे. प्रमोदचा हा चेंडू होता अतिशय वेगामध्ये दांडी गोल झाली. एसट्यांचा फर्निचर यावेळी उद्ध्वस्त झाला. आणखी एक सफलता मिळाली नितलस टीमला आणि आणखी एक हादरा मिळाला राबे या टीमला. खऱ्या अर्थानं आणखी एक फलंदाज बाद जर थोडीशी नाजूक अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टीम रावे या टीमची. 3-8 अशी अवस्था. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय दीक्षित पाटील. आणखी एक आक्रमक शैलीमधला हा खेळाडू. मात्र यावेळी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल रावे टीमला. संकटमोचक फलंदाजी कुठेतरी एका खेळाडूनं करावी लागेल या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र चांगल्या खेळाची अपेक्षा या दीक्षितकडनं नक्की असेल टीम रावेसाठी. अनेक पाठीराखे आपण रावे टीमचे पाहताय. अडचणीमध्ये संघ जरी आला असला तरी मात्र अजूनही काही षटकांचा खेळ या सामन्यामध्ये बाकी आहे. खूप चांगली स्पर्धा. एक सामना या स्पर्धेमध्ये सेलिब्रिटीचा पाहायला मिळाला. खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेला पाहायला मिळाला. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा ही लाईव्ह अनेक प्रेक्षक घर बसल्या पाहत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आपण या निमित्तानं समर्थ ट्रॉफीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. 3-8 नाजूक अवस्था. नवीन फलंदाज दीक्षित. पुन्हा एकदा मलिंगा ऍक्शन. हा चेंडू फेकलाय लॉंग ऑफ त्या दिशेने चेंडू भिरकावलाय. येणार हा आणखी एक आत्मविश्वास वाढविणारा दीक्षितच्या बॅटमधनं चौकार.
कारण भिकावून दिलाय. दीक्षितच्या बॅट मध्ये निघालाय आणखी एक गगनभेदी आसमानी सुलतान हा षटकार. या दोन फटक्याने मात्र धावांना इथं आकार पाहायला मिळाला. एक षटकार. हॅलो 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 मॅच चेक. हॅलो. धावसंख्या 3-18. दीक्षितनं मात्र सध्याच्या घडीत चांगली फलंदाजी आतापर्यंत करतोय. थोडीशी महागडी गोलंदाजी प्रमोद पाऊसे. आणखी एक फ्लिकचा हा फटका पाहायला मिळाला. प्रयत्न चालू होता बॅक टू बॅक. आणखी एक मोठा फटका दीक्षितच्या बॅटमध्ये काय नजाकत पाहायला मिळाली. चेंडूवर आलाय आणखी एक षटकार. काढ्यात रॉकस्टार रवी यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल दीक्षितसाठी. आपण एक व्हिडिओ व्हायरल बघितली. 30 धावा काढल्या तर 2 गुंठ जागा. काय होईल सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये. दुर्शेतचा हा व्यक्ती होता. मनापासून त्यांचं आपण कौतुक करायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा आणखी एक दर्जा येणार. मात्र चेंडू अडवतो क्षेत्राचा थोडासा फंबल झाला. 1 धावला 2 मध्ये कन्वर्ट झालं. आता मात्र धावांना थोडासा आकार आलाय. 2 षटकं संपली. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपटल्यावर 3-26. पहिल्या षटकामध्ये आवाज बंद होता रायबी टीमचा. मात्र या षटकामध्ये दीक्षित पाट हॅलो चेक. तर या सन्मान आम्ही अतिथी सन्मानाकडे वळतोय. केलवणे गावचे सन्माननीय दत्तात्रय शिवकर साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दत्तात्रय शिवकर केलवणे यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. केलवणे गावचे सन्माननीय दत्तात्रय शिवकर यांनाही ते सन्मानित आम्ही करत आहोत. आणि यानंतर आदित्य शिवकर केलवणे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेतला जाईल. पंकजदा गावण यांच्या शुभ हस्ते खरं हा सन्मान होतो. आयोजक आहेत आमच्या स्पर्धेचे. त्यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय शिवकर यांना मी ते सन्मानित करत आहोत. आणि या पुढील सन्मान असेल आदित्य शिवकर केलवणे आणि राज पाटील केलवणे यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. धन्यवाद. थँक्यू. 3-26. दीक्षितने धावांना आकार दिलाय. 4 चेंडू खेळत असताना 18 धावा त्याच्या बॅटमधनं. आणि खऱ्या अर्थानं दीक्षित एक इंजर्ड खेळाडू आहे. ज्याच्या हाताला टाके आहेत तरी सुद्धा आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी क्रिकेटला महत्त्व दिलं आहे खेळाडूनं. कारण गावाचा अभिमान असायला हवा. ज्या गावामध्ये आपण जन्म घेतलाय आपल्या मातृभाषेवर प्रेम असायला हवं. आणि या प्रेमाखातीरच खऱ्या अर्थानं दीक्षित मैदानामध्ये आलाय. आणि जो संघ अडचणीमध्ये होता त्या संघाला मात्र अडचणीतून बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थाने दीक्षितनं आतापर्यंत केलंय. धावसंख्या धावपटलावर 3-27. नवीन आला गोलंदाज अतुल काटे. पुन्हा एकदा अतिशय कलात्मक क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवर पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं दीक्षितच्या बॅटमध्ये 2 धावा आल्यात. तत्पूर्वी धावसंख्या धावपटलावर 3-29. रायगड समालोचक असोसिएशन सन्माननीय सदस्य मराठीचा गोड आवाज परमेश पाटील सोनकार यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. परमेशजी आपलंही आम्ही या निमित्तानं मनपूर्वक आम्ही आपला आभार मानतोय. रोशनजी. पुन्हा एकदा हा फटका 1 धावे चेंडूवरील. एका धावसंख्येनं संघ पोहोचेल 3-30 या आकड्यावर. आता मात्र थोडासा क्रिकेटला धावांना आकार येताना पाहायला मिळाला आहे. खूप चांगली स्पर्धा चांगले संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत.
आणखी एक दर्जेदार यावेळी रोशनच्या बॅटमध्ये निघाला, अतिशय गगनभेदी लांब लचक हा षटकार पाहायला मिळाला. आणखी एक 6 धावा डीजे. होता लॉंग अँड स्ट्रॉंग. खरं तर ही जोडी आता मैदानामध्ये रंगली आणि हे गरजेचं होतं. मी मगाशी ओमकारला प्रश्न विचारला होता, क्रिकेटचा खेळ एकाने नाहीतर एकेने जिंकला जातो. नेहमी ओमकारच कसा खेळ, कधी कधी तुम्हालाही खेळावं लागेल. आणि काय इनिंग साकारली या दोन्ही खेळाडूने अफलातून. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, सर्वांच्या सहकार्यानं एखादं कार्य पूर्ण होत असतं. त्याप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 36. पुन्हा एकदा षटकाराने कमबॅक केलाय गोलंदाज अतुलनं. टप्पापर्यंत चेंडू खाली राहिलाय आणि मात्र हा चेंडू गेलाय निर्धाव. धावसंख्या धावपटल्यावर 3 बाद 26 पाहायला मिळतोय. अतिशय सुंदरसा खेळ. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे दोन्ही टीमकडनं. 36 धावा धावपटल्यावर 3 बाद 36. लक्ष बारीक आहे रावी टीमचं. 3 बाद 36 धावा धावपटल्यावर सज्ज होतं गोलंदाज अतुल. यावेळी मात्र फटका पासला, बॅटची एज लागली. यष्टशकानं चूक केली आणि आणखी एक हादरा मिळाला टीम राबे या संघाला. आणखी एक सफलता नितलस टीमला डीजे. पहिला सामना असेल चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी विपक्ष. एका बाजूला संघ असेल गावदेवी केलवणे. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला सूचना असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना वशेनी विपक्ष केलवणे. नवीन आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेन पाटील. 4 बाद 36. खऱ्या अर्थानं घर बसले अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यामधील आमचे परमित्र उत्कृष्ट समालोचक परमेशजी पाटील, हनुमानजी नाईक, मनापासून आपण आपलेही आम्ही स्वागत करतोय. त्यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा रायबे टीमला आणि आयोजक कमिटीला आल्यात. धावसंख्या धावपटल्यावर 4 बाद 26. 6व्या क्रमांक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला हितेन. निकेत पाटील स्कोरर. याला विनंती आहे आपण येण्याची कृपा करायची. निकेत पाटील खऱ्या अर्थाने एक उत्तम गुणलेखक आहेत. आपण त्यांचं सुद्धा या निमित्तानं करूया, या स्पर्धेनिमित्तानं स्वागत. निकेतजी पाटील रावेगावचे स्कोरर आहेत. मनापासून आपण त्यांचं स्वागत. एक छोटीशी कन्या पाहत आहे स्क्रीनवर. 4 बाद 36. दीक्षित ज्यांना आतापर्यंत 6 चेंडू केले, 21 धावांचे योगदान या सामन्यामध्ये दिले. आणखी एक आलाय दर्जेदार काऊकरच्या डोक्यावरनं शत्रुशकाच्या मस्तक दस्तक देणारा आलाय गगनभेदी षटकार. आवाज झेड असेल या आपण लगेच 200 रुपये घ्यायचे डीजे. हा धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झपाट्यामध्ये वाढली. 4 बाद 42. खूप सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळी पुन्हा एकदा थोडंसं चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाला. गती परिवर्तनाचा अंदाज आला नाही, त्यामुळे थोडंसं फंबल झाला. क्षेत्ररक्षक 1 धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 43 या आकड्यावर. खऱ्या अर्थानं ओंकार बाद झाला. संघ अडचणीमध्ये गेला. असं वाटलं की थोडंसं बॅकफुटला हा संघ जाईल. दीक्षित मैदानाच्या आतमध्ये आलाय. सारी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. तो आला, त्यानं पाहिलं आणि तो जिंकून गेला. अशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दीक्षितकडनं पाहायला मिळाली. 4 बाद 43. 4 बाद 43 अशी धावसंख्या धावपट्टीवर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये टीम राबे या संघाची. अजूनही 1 षटक आणि 4 चेंडूचा खेळ या इनिंगमध्ये बाकी आहे. इथला संघ पनवेल विभागामधील एक ताकदवान संघ आहे. या संघाला आम्ही अनेक वेळा पनवेलच्या विभागामध्ये पाहत असतोय. उरण विभागामध्ये हा संघ बहुतेक माझ्या अंदाजाने पहिल्यांदा आला असेल. खूप वेळा प्रयत्न. प्रेक्षक कमाल कॅचसाठी जे पारितोषिक होते हर्षल दादा यांच्या उपस्थिती आम्ही देत आहोत. त्या प्रेक्षकाला शेवटच्या रात्रीपर्यंत जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर कॅच पकडेल त्याला आयवा कॅच 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. थँक्यू सर. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा गती परिवर्तन ह्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. थोडासा खराब थ्रो आला. 1 धावसंख्या पूर्ण
जिथे एकही धाव नव्हते तिथं मात्र 2 धावा इथे राबे टीमला. ज्यावेळी घर फिरतं घराचे वासही फिरतात त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम नितलासकडनं पाहायला मिळाला. दीक्षित मैदानाच्या आतमध्ये बरसला ज्यानं हे वादळ मैदानामध्ये उठवलंय. दहशतीचं दुसरं नाव दीक्षित पाटील. धावसंख्या धावपट्ट्यावर 45. चार बाद 45 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळत आहे. क्षेत्र कुठलेही असू द्या कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतं. ते कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील आणि ते कष्ट मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू दीक्षित करतो. धावसंख्या धावपट्ट्यावर 4 बाद 45. पुन्हा एकदा यावेळी फटका पासलाय. कदाचित झेल असेल पाहायचं आहे काय होतंय आणि मात्र इथं झेल होऊ शकला नाही. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं सर्वस्व नाराज झाले क्षेत्ररक्षकावर. धावसंख्या धावपट्ट्यावर पोहोचतोय ती मात्र 47 या आकड्यावर. हॅलो. तर या दरम्यान लॉजिमेट्रिक्स लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा ओनर आदरणीय वैभवजी माने पाटील यांच्या ठिकाणी आगमन. सुप्रसिद्ध उद्योजक आणि आज त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस देखील म्हणजे त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं अभिष्ट चिंतन आम्ही या ठिकाणी करतोय. तर वैभवजी माने पाटील आपण या मंचावरती आपलं स्वागत. लॉजिमेट्रिक्स लॉजिस्टिकचे ओनर. धन्यवाद. नक्की अनेक मान्यवरांच्या खरं तर शुभेच्छा या स्पर्धेला पाहायला मिळतात. धावसंख्या 47. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसल्या फलंदाज हितेनचा. हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहील धावपट्ट्यावर 47. स्वप्नील हा गोलंदाज ज्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात. 9 धावा ज्याने खर्च केल्यात. दीक्षित पाटील या फलंदाजाने सलग 3 षटकार मारले. तर पेण तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीनं तब्बल 2000चं कॅश प्राइज झालं दीक्षित पाटील या खेळाडूला. हा फटका कदाचित फसला असं वाटतंय मात्र चांगला फटका. 2 धावा या चेंडूवर आल्यात. नक्की मुद्दूशेठ अखवारे हे क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. आम्ही अटल करंडक इथे गेलो असता बक्षांची खैरात यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ते नाव म्हणजे मुद्दूशेठ. येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्या सौभाग्यवती पेण महानगरपालिकामध्ये नगरसेविका म्हणून नक्की निवडून येतील असे मुद्दूशेठ यांचं सुद्धा आम्ही या निमित्तानं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावपट्ट्यावर धावसंख्या 4 बाद 49. शेवटचे 6 चेंडू असतील मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अतिशय खराब अशी अवस्था राबे टीमची पाहायला मिळाली. मात्र त्या खराब अवस्थेतून दीक्षितनं आपल्या संघाला बाहेर काढले. त्यानं संघर्ष मैदानामध्ये केलाय आणि त्या संघर्षावर सामर्थ्य आज त्यानं मिळवलंय. अतिशय चांगली धावसंख्या सन्मानजनक स्थितीमध्ये हा संघ पोहोचला. आता मात्र या पहिल्या पूर्वार्धामधील शेवटचे 6 चेंडू असतील. नवीन आलाय गोलंदाज नितलास टीम करणं साहिल दरे. इथला संघ अर्थात संग्राम 11 नितलस. 49 धावा धावपट्टावर पाहायला मिळतोय. अतिशय सुंदरशी स्पर्धा. 5 रजनीमध्ये ही स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळेल. आयोजकांनी घेतलेली अथक मेहनत आणि या अथक मेहनतीच्या जोरावर आज या स्पर्धेला प्रचंड यश. मग सागरजी पाटील असतील सागर धाब्याचे मालक, अमितजी पाटील असतील, मुकुंदजी गावण, महेशजी गावण, संदीप गावण, अजित जोशी, नितीन मात्रे, भार्गव मात्रे, जितेंद्र गावण, हर्षद बुरे, पंकज गावण या सर्वांचं योगदान या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं आहे. साहिल दरे हा नवीन गोलंदाज. बेगात चेंडू फेकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. 1च धाव या चेंडूवर मिळेल. खूप वेगामध्ये धावला स्वतः गोलंदाज साहिल आणि 1 धावसंख्येनं समाधान मानलं दीक्षितला. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 4 बाद 50. 4 बाद 50 या आकड्यावर चांगली धावसंख्या. आता सन्मानजनक स्थितीमध्ये हा संघ पोहोचला. आज रजनीमध्ये आपण पाहतोय हास्याचे फवारे. दशरथ पाटील यांचा आपण आवाज ऐकताय. त्यांच्या समेत तारागावचा तारा रोशनजी पाटील यांचाही आवाज आपल्याला निमित्तानं ऐकायला मिळतोय. 4 बाद 50 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. टीम रावे या टीमची. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंगमधील पहिल्या पूर्वार्धामधील नितलास आणि पेन, नितलास आणि रावे अशा 2 संघ दरम्यान हा सामना. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय वेगामध्ये बॅटची एज लागेल. चेंडू खेळपट्टीचा आढळला आणि मात्र कुठल्या प्रकारे धाव मिळत नाही. चेंडू तो निर्धाव आणि एक सुंदर चेंडू फेकला गोलंदाज साहिलनं. 4 बाद 50 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. शेवटचे 4 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. नेक्स्ट सामना केलवणे अगेन्स्ट वशिणी या दोन्ही संघाच्या संघटकांनी. सामना 4 षटकांचा. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आजच्या रजनीमधला. चंद्रकांत स्पोर्ट वशिणी विपक्ष गावदेवी कळवे, गावदेवी केलवणे. हा मात्र इथं फुलटा चेंडू अतिशय वेगामध्ये
पंचांचा इशारा आला भीमर +4 नसीबाचा पंजा यावेळी आला टीम रावेच्या बाजूमध्ये डीजे काही क्षणी मात्र रावे संघासाठी या धावा अतिशय महत्त्वाच्या ठरतात 5 धावा चेंडूवर आल्यात आणि हा चेंडू असेल फ्री हिट हा चेंडू पुन्हा एकदा कबड ड्रायव्हरच्या दिशेने खेळल्या फलंदाज हितेन एकच धाव एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 56 या आकड्यावर आता मात्र शेवटचे 3 चेंडू असले पहिल्या पूर्वार्धामधील दीक्षित पाटील ज्याने सगळ्यांना इम्प्रेस केले सामन्यामध्ये दुखापतग्रस्त आहे इंजर्ड आहे तरी सुद्धा या सामन्यामध्ये जो खेळायला आलाय आणि मात्र संघ ज्याने सावरलाय 9 चेंडू खेळलाय आणि आतापर्यंत 29 धावसंख्येवर नाबाद 30 धावा जर त्याने काढल्या तर मात्र रॉकस्टार रवी यांच्याकडे 2000 रुपयाचे पारितोषिक असेल दीक्षितसाठी फक्त एका धावेची गरज आहे 2000 रुपये कमवायचे असतील तर एका धावेची गरज दीक्षितसाठी असेल 4/56 नंतर हा चेंडू पाळोत्रूमध्ये खेळला कदाचित तिथं नामी संधी असेल धावचीची आणि काय नशीब असते बघा एक धाव 2000 रुपये मिळाले असते मात्र तसं झालं नाही आणि महत्वाचा खेळाडू पैशांपेक्षा महत्वाचा खेळाडू या टीम मध्ये बाद झाला आणखी एक हादरा मिळालाय टीम रावेला आणखी सफलता मिळाली टीम नितलासला पण मगाशी प्रकाश साळुंकेने सांगितलं आपल्या मनोगतामध्ये येणाऱ्या काळामध्ये कदाचित मुकुंदजी गावण जिल्हा परिषद आणि अमितजी पाटील पंचायत समिती मग आमचे भाई जीवन गावण काय करतील राजकारणाचे धुरंधर नेते सर्व आहेत आणि आज सबका साथ सबका विकास या पक्षाचं खंबीर नेतृत्व या विभागातील सर्व मंडळी तरी सुद्धा इथं मोठं मन झालंय रॉकस्टार रवीकडनं 1000 रुपये असतील दीक्षितसाठी हा उलटा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्यनं केला त्याच्यामध्ये सफलता नव्हती मात्र पंचांचा इथे 22चा इशारा आलाय एक धाव एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 57 या आकड्यावर आता मात्र शेवटचा चेंडू असेल शेवट गोड होईल का या टीम मधनं इथं बॅटिंग रिव्ह्यू असेल थर्ड अंपायर या बिमर साठी बॅटिंग रिव्ह्यू वाईट साठी ना वाईट साठी रिव्ह्यू आहे या सर हेमंत कोळी सर आमचे थर्ड अंपायर आहेत गणेश बाविस्कर सर घाटकोपर आमचे शशी मेहर सर आणि हेमंत कोळी असे 3 पॅनल पाहायला मिळतात नीरज राणावळ सर यांचा पॅनल 57 धावा धावपट्ट्यावर शेवटचं एक चेंडू बाकी असेल या इनिंग मधील आणि हा चेंडू पेंडिंग असेल पाहायचं काय होतोय नक्कीच संपूर्ण व्यासपीठ आपण जर बघितले 2 रजनीमध्ये संपूर्ण व्यासपीठ भरलेलं दिसतोय मग लोकनियुक्त विद्यमान साडेगावचे सरपंच रोशनजी पाटील असतील उरण औरे पंचायत गणाचे अध्यक्ष बीजेपी अजितजी पाटील असतील अनेक मंडळी आहेत या सर्वांचं टीबी भोईर साहेब असतील आमचे सर्व आयोजक कमिटी मंगेशजी गावंड असतील व्हाईट साठी हा रिव्ह्यू आहे रायबेट टीम कडनं घ्यायचा बॅटिंग टीम कडनं डिसिजन पेंडिंग फेर डिरवली धावसंख्या 57 आता मात्र शेवटचा एक चेंडू या पहिल्या पूर्वार्धामध्ये असेल नवीन फलंदाज आदित्य पाटील 57 धावा धावपटलावर अतिशय वेगामध्ये हा चेंडू यावेळी पंचांचा वाईटचा इशारा आलाय
एक बाईस झाली, पूर्ण 2चा प्रयत्न नक्की असेल आणि मात्र 2 धावा मात्र चुका आणि चुकाच पाहायला मिळतात टीम नितलस कडनं. पंचांचा वाईटचा इशारा प्लस 2 22. धावसंख्या धावपट्ट्यावर 7. धावा येत नव्हत्या मात्र दीक्षित मैदानच्या आतमध्ये आलाय आणि धावांची लयलूट या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. चुका होत गेल्या नितलास टीमकडनं. एक वाईटचा पंजा आला आणि मात्र पुन्हा त्या वाईट आणखी 2 धावा. अशा रीतीने धावसंख्या धावपट्ट्यावर 60 पाहायला मिळतात. 5 बाद 60. शेवटचा एक चेंडू पहिल्या इनिंग मध्ये असेल. गोलंदाज साहिल हा चेंडू भिरकावून दिलाय. मोठा फटका होईल का आणि झालाय. आत्मविश्वास वाढवणारा सेबड गोड करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आदित्य पॅडेच्या बॅट बंद आलाय. एक पुन्हा एकदा हा गगन बेदी आसमानी सुलतानी हा षटकार. 6 धावा. पाटील 66 धावा झाल्यात. 67 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना गावदेवी केलवणे विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट वशिणी या 2 संघादरम्यान हा सामना असेल. 2 संघादरम्यान माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय भाई जीवन गावण साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी नाणेफेकीचा कॉल होतोय. सन्माननीय अजितजी पाटील आवरे पंचायत गणाचे अध्यक्ष यांच्या ही शुभ हस्ते यावेळी नाणेफेक होतोय. तर ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आणखी एक गोड आवाज. तारागावचा तारा रोशन पाटील गावदेवी केवळ संघ नाणेफेक जिंकतोय. नितलस टीम कडनं थोड्याशा चुका झाल्या पण अजूनही जरी धावांचं आव्हान 67 असेल तर संग्राम 11 नितलस हा संघ एक ताकदवान संघ आहे. या संघाचा खेळ आम्ही अनेक वेळा पाहिला आहे. अनेक सारे सामने एका हाती जिंकण्याची ताकद ज्यांच्या मनगटामध्ये असणारा हा नितलस संघ आहे. नितलस गाव आणि आमचं एक नातं आहे. आमचे बंधुराज रवींद्र भगत यांचे सासूरवाडी नितलस. तिथंच गावच्या माजी उपसरपंच वैशालीताई रामदास पाटील तथा युवा शिव व्याख्याते वेग भोपी चेंडू द्यायचा चेंडू युवा शिव व्याख्याते वेग भोपी यांच्या भूमितीला संघ येणारा 30 तारखेला युवा शिव व्याख्याते वेग भोपी यांचा शुभविवाह सोहळा असेल. या रोशनजी पाटील आपण या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या रात्रीपासून आणि आज देखील इथे आपण पाहताय सर्व आमचे आयोजक प्रचंड मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना 30 चेंडूमध्ये 67 धावा. असं वाटलं होतं ओमकार पाटील बाद झाला, कदाचित धावा कमी होतील. तो तसं घडलेलं नाही आहे.
कारण प्रत्येक वेळा क्रिकेटचा खेळ असो किंबहुना कोणताही खेळ असो एकावरती डिपेंड राहून चालत नाहीये. पहिल्यांदा असायचं सचिन तेंडुलकर बाद झाला की टीव्ही बंद व्हायचा, होतं आज तसं नाहीये. एकाच एक सरस खेळाडू भारतीय संघामध्ये आपण पाहत आहे, तसा हा रावे संघ आहे. आणि आज ज्या पद्धतीने दीक्षित पाटीलने फलंदाजी केली, जितकं कौतुक करावं तितकं कमी. वाखाणण्याजोगी कामगिरी त्याची राहिली. या संपूर्ण इनिंगमध्ये 29 धावांची स्फोटक इनिंग साकारली आणि डावाला सावरलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी स्कायरा 11 संग्राम 11 इथलं संघाची पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. राहुल काटे आणि त्यांच्या बरोबरीने साहिल दरे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा सुपर डुपर स्टार अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटील राईट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना आपण पाहत आहे. पेन तालुक्यातील अनेक क्रिकेटचे चाहते, ज्यामध्ये आमचे हिरवाडे गावचे अविनाश मामा पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि त्याच वेळेला उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र परमेश पाटील सोनकार यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. हनुमानजी नाईक, बरेचसे क्रिकेट चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटला धर्म मानणारे मुद्दुशेठ अखवारे, दानशूर दातृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनापासून स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. ओमकार पाटील या खेळाडूला मुद्दुशेठ अखवारे पेण यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. प्रत्येक विकेटला ओमकार पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, लेंथ बॉल टाकला, प्रचंड वेगाने बीट केलं राहुल काटे या फलंदाजाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टार्गेट मोठा आहे, 67 धावांचा पाठलाग नितलस संघाला करायचा आहे. भागीदारी बनवावी लागेल. वन्स अगेन अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. मी मगाशी उल्लेख केला रायगड टेनिस क्रिकेट बॉलमधला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. जेव्हा जेव्हा तालुका पोल आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या तेव्हा पेण तालुक्याला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये अष्टपैलू आयकॉन म्हणून त्याची भूमिका नेहमी राहिली. आणि हा खेळाडू आता बॉलिंग मार्कमध्ये त्याच्यावरती आक्रमण करताना हा फटका फसला, उंच गेलाय आणि झेल टिपलाय. पहिला धक्का शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झालाय. राहुल काटे बॅक टू द डग आउट. रावेची आणि नक्कीच आम्हाला मोठा सर्वांना आमंत्रण असो, कारण या गावातील बरेचसे आमचे मित्र, त्यांचं प्रेम राहिले आहे बऱ्याचशा तर खेळाडूंवरती, समालोचकांवरती. नक्कीच याही संघाला आपण पाहता एका बाजूला नितलस संघ आमचे मित्र शैलेश पावशे यांचा संघ मैदानामध्ये आहे. आणि पहिला धक्का बसला नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे आला अतुल काटे, यंगस्टर नमोदित सुपर डुपर स्टार मैदानाच्या आतमध्ये आलाय. या ठिकाणी अतुल काटे अगदी कमी वयाचा, परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहिला संग्राम 11 इथल्या संघाचा हा की प्लेअर आहे. त्याच्याकडे असणारी आक्रमकता, गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. आणि हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती आला. चला थोडी घाई करा प्लीज, विनंती राहील रावे टीमला. आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही. या विकेटसाठी मुद्दुशेठ अखवारे यांच्या वतीने ओमकार पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. ओमकार पाटीलसाठी हे पारितोषिक आलं. प्रत्येक विकेटला मुद्दुशेठ अखवारे पेण यांच्या वतीने हे पारितोषिक. आणखीन एक डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये आपण 2 मेडन षटक पाहिले. पहिला खरं तर आपण पाहिला होता मेडन षटक कपिल केने कपूच्या माध्यमातून गोरसई ब संघाचा खेळाडू, आणि आजच्या रात्रीमध्ये कल्पेश ठाकूर के फॅक्टर दोन्ही गोलंदाज त्यांच्या वतीने मेडन षटक. याही वेळेला फटका फसला, फिट डाऊन द बॉल, किरण आला त्या ठिकाणी. आणि मुद्दुशेठ अखवारे यांच्या वतीने अजून 500 रुपये पारितोषिक येईल या ठिकाणी ओमकार पाटील या खेळाडूला.
सर आपण मुद्दूशेड अकवार यांना अठ्ठरकंडक मध्ये पाहिलं. खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात कांचनजी पालकर सर पहिल्यांदा त्या विभागात मी पण गेलो होतो. मुद्दूशेड अकवारे ज्यांच्या सौभाग्यवती येणाऱ्या पेन महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्या नक्की निवडून होतील त्यांचे यजमान मुद्दूशेड अकवार यांच्या वतीनं सर्वांना खऱ्या अर्थानं अनेक प्रकारची बक्षिसे पाहायला मिळाली. रोशन सर वॉर्ड क्रमांक 2 अपर्यंताई मुद्दूशेड अकवारे भावी नगरसेविका यांच्या वतीने पारितोषिकाला ओमकार पाटीलला खरं तर 67 धावा जेव्हा टार्गेट सेट झालं तेव्हा एक वेगळी एनर्जी आली रावे संघामध्ये. परंतु संग्राम मिलवून नितलं संघ हा संघ आपण जर पाहिला तर कधीही हार मानणारा संघ नाही आहे. मैदानाकडे चाललाय ओमकार पाटील, मिडल ऑर्डर मधला सर्वाधिक घातक असा हा खेळाडू, लाल टोपीवाले ओमकार पाटील आणि समोर देखील ओमकार पाटील आहे रावे गावचा. वेगावरती स्वार झाले लेग बिफोर द विकेट, अष्टपैलू कामगिरी करणारा ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार. इथून मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल नितलक संघाचा ओमकार पाटीलला. ताप या नितलस संघाला सोडावी लागेल. या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्पर्धेमध्ये सहभागी होताना पहिल्या ओव्हरमध्ये ओंकार पाटीलने आपले जोहर दाखवले. तर रायगडमधला असा खेळाडू जो फक्त महाराष्ट्रभर खेळला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, भोपाळ सारख्या कदर राज्यांमध्ये जाऊन या खेळाडूने मात्र वेगळी दमखम दाखवली. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये छाप सोडणारा ओमकार पाटील त्याने पहिल्या ओव्हरमध्ये स्वतःला सिद्ध केलं. आता अजूनही वेळ गेलेली नाहीये. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये स्कायरा संग्राम 11 नितलस टीमला बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 66 धावा. 3 खेळाडू बाद झाले, फक्त एकच धाव फलकावरती. अतुल काटे आणि प्रतीक हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. बॉलिंग मार्कमध्ये आला दीक्षित पाटील ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली, 29 धावा केल्या. तो मात्र खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर केलं, गॅप मधून बॉल निघालाय, मागे लॉंग चेस होता आणि बॉल चाललाय दणदण करत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. धावांची गरज आहे. यावेळेला लेंथ बॉल टाकला, स्लाइडली आउटसाइड द ऑफ स्टंप राईज होणारा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात धमाकेदार केली नितलस संघाने. पहिल्या चेंडूवरती जेव्हा ओमकारचा विकेट घेतला तेव्हा रावे संघाच्या प्रेक्षकांच्या खेळामध्ये स्मशान शांतता पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर असं म्हणतात ना, अभ्यास केला इंग्लिश पेपरचा परंतु आला मराठीचा पेपर. त्यामुळे दीक्षितने मात्र चांगली कामगिरी केली. तो पेपर मात्र सोपा गेला रावे संघाला. कठीण झाला एका बाजूला तर नितलस संघाला पेपर आजच्या रात्रीमधला. रावे यावेळेला फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. स्क्वेअर कटचा प्रयत्न, बॉल चालला कबा पॉइंटला, त्या ठिकाणी दणदण करत सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार.
लवकरच अखंड महाराष्ट्राचे कुलस्वामिनी एकविरा मातेचे देखील पालखी जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होईल आणि हा यंदाचा मान आपटा कोळीवाडा आमच्या विभागातील आपटा कोळीवाडा यांना मिळाला आहे. हा देखील एक भाग्याचा क्षण. 4 तारीख खरं तर कोणीही यायला विसरू नका. आपटा कोळीवाडा यांच्या वतीनं तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण, कारण भरपूर चांगलं त्या ठिकाणी आयोजन नियोजन त्या पालखीचं तुम्हाला पाहायला मिळेल आपटा कोळीवाडा यांच्या वतीने. नक्कीच त्यांना आपण देऊया शुभेच्छा. आणि इथे आपण पाहता 1 रन या बॉलवरती मिळाली. 12 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद 12, 1.5. यस, या बॉल 2 धावा आल्या. धावसंख्या आपण जर पाहिले 12, थोडंसं आमचं लक्ष विचलित झालं, परंतु 12 धावा बरोबर स्कोर कार्डवरती आहेत. 3 खेळाडू बाद. सामना थोडा जड आहे. 19 बॉल आणि 55 धावा असं हे समीकरण. दीक्षितचा पुढचा बॉल पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला. गुड लेंथ वर मात्र बॉलने टेक ऑफ केलाय. परफ्यूम डिलिव्हरी. इथे मात्र डॉट बॉल. या ओव्हरमध्ये दीक्षितनं धावा खर्च केल्या तब्बल 10. एक एक्स्ट्रा रन लेग बायच्या स्वरूपात आली. एकूण धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. आता येणारे 18 बॉल 55 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. आले यांना आपण ऑनस्क्रीन पाहता. विंधने गावाचे आमचे मित्र, जवळचे अगदी परम मित्र, त्यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय. या स्पर्धेसाठी देखील भरीव कामगिरी त्यांची राहिली आहे. सागर आमच्या समोर बसलेले आहेत. अमितजी, गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी, त्यांनाही आपण पाहताय. खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काल खरं तर द्विहृदया गजानन पाटील हिला आपण ऐकलं. शिवगर्जना तिच्या मुखातून ऐकताना अक्षरशः तो क्षण मात्र अंगावरती काटा येणारा होता. काय ती करतं, तिचा टेम्पो होता आवाजाचा, पोवाडा तिने गायला. आणि सागर पाटील यांना आपण पाहता ऑनस्क्रीन. साई सागर हॉटेलचे सर्व थोडे दमलेत, कारण कित्येक दिवस त्यांची मेहनत होती. सातत्याने आम्ही देखील त्यांना कोऑर्डिनेट केलं, संपर्क त्यांचे साधला. याही वेळेला वेगावरती स्वार झाले. पहिलाच बॉल अँगल बनत असताना मात्र निघाला बाहेर. पंचाने मात्र जमिनीला हात केले समांतर. हा बॉल होता अवांतर. एक्स्ट्राने मात्र डावाला सुरुवात झाली. या षटकाला सुरुवात झाली. 13 धावा धावफलकावर. त्याला आता 18 बॉलमध्ये 54 धावा आणि जवळजवळ 18ची सरासरीच राखायची आहे. या मॅचमध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 संग्राम 11 नेतलस टीमला फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली. फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्टच्या साईडने मात्र बॉलला टर्न केलं. बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार, चौकार. इथे एखादी मोठी पार्टनरशिप घडली तर मात्र चान्सेस मिळतील. परंतु चंदन विकेट किपर आहे, त्याने काय झेल टिपलाय. असा झेल त्याने पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणावरती टिपला होता आणि जवळजवळ 1 मिलियन व्ह्यूज त्याच्या व्हिडिओला मिळाला होता. असा यष्टीरक्षक, चपल यष्टीरक्षक, त्याच्या हातामध्ये झेल विसावला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जावं लागेल अतुल काटे या फलंदाजाला. केवाले ग्रामपंचायत उपसरपंच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहताय. खरं तर खूप चांगलं गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. वजनदार स्कोरर
ते देखील आमच्या समोर जॉईन झालेत आणि आमचा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आम्हालाही तुम्ही पाहताय. नक्कीच कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये जे घटक सहभागी झाले त्यांना प्रत्येकाला मात्र प्रसिद्धी देण्याचं काम आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या वतीने केलं जातं. टोक क्रशिंग यॉर्कर. चला लेग बिफोर द विकेटसाठी रिव्ह्यू नाही ओमकार. मग आजवर तुम्ही खेळला असेल कुठेही असा रिव्ह्यू नसणार आहे, त्यामुळे जास्त आपण अपील करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आमचे DJ बॉब्स क्या बात आहे, स्टाईल बघा त्यांची क्या बात आहे. खरं तर त्यांचंही कौतुक करायला लागेल. उत्तम DJ ऑपरेटर त्यांनाही आपण पाहताय. आमच्या खरं स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे. राऊंड विकेट ओमकार पाटीलची गोलंदाजी आता बहरदार झाली आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हार्ड लेन मध्ये हा चेंडू होता. फुटवर्क नाही आहे. वन्स अगेन डॉट बॉल. विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला मात्र त्या संघाचा विकास करावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. कारण आग ओकणारी गोलंदाजी आतापर्यंत ओमकारने केली आहे. कारण 1.4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. खेळाडू बाद केले 4. आता 5 वर पूर्ण होईल का हे पाहावं लागेल. जर का आणखीन एखादा विकेट मिळाला तर स्पर्धेतला पहिला खेळाडू 5 वर पूर्ण करणार राहील. बघा विकेट किपिंग. चंदनचं कौतुक मी यासाठी केलं नव्हतं कारण त्याला आम्ही पाहिलंय विकेटच्या मागे अतिशय चपळ असणारा फ्लेक्झिबल खेळाडू. अटल करंडक जी स्पर्धा पाहिली होती, खरं तर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार पेन सुधागड पाली मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचे चिरंजीव वैकुंठदा पाटील आणि संपूर्ण आयोजक यांच्या वतीने जेव्हा ती स्पर्धा झाली तेव्हा त्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला होता. रावे स्पर्धेतला मालिकावीर ओमकार होता. यावेळेला ऑन साइडला फटका उंची घेतली, अंतर कापेल का याचं उत्तर आहे नाही. आणि या स्पर्धेतला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती एका सामन्यामध्ये 5 विकेट गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव होऊ द्या. ओमकार पाटील या खेळाडूसाठी 5 वर पूर्ण केलाय. फक्त 6 धावा खर्च करत हा खेळाडू राहिलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बघा एकाच सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ओमकार पाटील ठरला, ज्याने 5 विकेट घेतले. आणि त्यानंतर ओमकार नाईक आहे बामण डोंगरी संघाचा खेळाडू, त्याच्या नावावरती 3 विकेट आहेत. क्या बात आहे. एकाच मॅच मध्ये खरं तर हे खेळाडू आपण जर पाहिले जे व्यावसायिक क्रिकेट खेळतात त्यांना जिथे तिथे संधी मिळते ते या संधी सोनं करतात. बघा बॅटिंग मध्ये हा खेळाडू अपयशी राहिला, परंतु त्याला माहिती आहे माझं या संघामधलं स्थान अतिशय महत्वाचं आहे आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं. या 2 स्पेलमध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च करत 5 खेळाडू बाद केले आणि अर्धा संघ या ठिकाणी गारद झालाय. बॉलिंग मार्क मध्ये आलाय मैदानाच्या आतमध्ये हर्षद मोकल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. समोर असेल प्रतीक. याही वेळेला लॉफ केला बॉलला, एलिव्हेशन कमी मिळाला. ओमकार पुन्हा एकदा चर्चेमध्ये, त्याच्या हातामध्ये झेल. इथे मात्र आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना नितलस टीमला खेळाडू बाजूला प्रतीक. महाराष्ट्रभर चर्चा होते. आदरणीय उरण तालुक्याचे भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मुकुंद शेठ गाबण यांच्या नावाची, अमितजी पाटील A1 जोडी या नावाची चर्चा. कारण या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार आहे. आज प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेतोय. प्रत्येक क्रीडा रसिक शेवटच्या रात्रीमध्ये रेकॉर्ड होईल. कोणता खेळाडू मालिकावर राहील. थोडासा ऍडजस्टेबल फटका, हाफ ट्रॅकर बॉल आपण ज्या करत असताना स्क्वेअर लेग मध्ये खराब फिल्डिंग. बघा सामना संपलेला नाहीये. नितलस संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या टीम मध्ये चांगल्या बॅटरचा भरणा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे हा सामना सहजासहजी घेता येणार नाहीये. रावे संघाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 11 बॉल 50 समोर फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंड वरती संकेत पावशे. 10 बॉल 49 समीकरण या मॅच मध्ये आलंय. मागच्या बॉल सिंगल मिळाली. आता 10 चेंडू 49 धाबा. एक कॅल्क्युलेशन 10 बॉल 48 माप्याचा 2 धाबा आल्या. बघा व्यवस्थित अपडेट आमच्यापर्यंत पोहोचलंय. 10 बॉल 48 म्हणजे जवळजवळ 8 षटकार तुम्हाला 10 चेंडूमध्ये मारावे लागतील.
क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. इम्पॉसिबलला तुम्हाला पॉसिबल करावं लागेल. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधी हरू नका, कारण ज्यांच्यात हिम्मत त्याला किंमत. आता हिमतीने खेळावं लागेल. मैदानामध्ये संकेत पावशेला, दिनेश पावशेला. याही बेला बॉलला उडवला ऑन साईडला, उंची जास्त घेतली. फिल्डर आपण जर पाहिला भावऱ्यागत गरा फिरला आणि त्यानंतर बॅट बॉडीचा बॅलन्स गेला. प्रणय टावरी त्या ठिकाणी होते. 3रा रनचा प्रयत्न झालाय. थँक्यू रोशन सर. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतंय. ग्रामपंचायत चिरनेर या ग्रामपंचायतीचे विद्यमान युवा सदस्य सन्माननीय समीर गोपाळ डुंगेकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर या ट्रॉफीचे सर्वेसर्वा प्रमुख आयोजक सन्माननीय राहुल मोकल यांचं इथे आगमन झालंय. या मंडळीनं विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. विद्यमान सदस्य समीर डुंगेकर आणि सुशांत सागर ट्रॉफीचे यशस्वी लाडके आयोजक राहुलजी मोकल. धन्यवाद. क्या बात आहे. राहुलची देखील चर्चा झाली. A1 आयोजक राहुल मोकल बच्चा यांचं तर आगमन आणि आमचे डुंगीकर साहेब विद्यमान सदस्य त्यांचं देखील आगमन. भरपूर चर्चा स्पर्धेत राहिली. याही वेळेला आपण पाहिलं हाफ हेलिकॉप्टर बॅटला स्पर्श करत बॉल चालला विकेट किपर चंदनच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का नितलं स्टीमला. आता हा सामना अवघड झालाय. स्कायरा 11 नितलं स्टीमला. डुंगेकर राहुल मोकल आणि यांच्या समवेत सुशांत सागर ट्रॉफीचे आणखी एक यशस्वी आयोजक शुभम मुंबईकर या 3 मान्यवरांचं इथे आगमन झालं. प्रथमतः समर्थ ट्रॉफी 2025 या पर्वामध्ये या 3 मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्या बाते आमचे डुंगीकर साहेब मुंबईकर, राहुल मोकल, आयोजक आमचे स्वतः मुकुंदशेठ गावन, अमित पाटील, सागर पाटील या सर्वांना आपण एकाच फ्रेममध्ये पाहत आहे. सबसे कातिल अमित पाटील सरपंच, माजी थेट सरपंच, विद्यमान सदस्यांनी आणि संपूर्ण आयोजक आमचे आदरणीय मुकुंदशेठ गावन यांनाही पाहत आहे. राहुल मोकल यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सुशांत सागर स्मृती चषकाचे चर्चा होती या स्पर्धेची. आम्हाला वेळ कमी मिळाला. राहुल नक्कीच त्या स्पर्धेला आम्ही मिस केलं. भरपूर चांगले आयोजन त्यांच्या माध्यमातून चिरनेर नगरीमध्ये पाहिलं. गतवर्षी डे, यंदा नाईट. राहुल मोकल आपलंही स्वागत. राऊंड द विकेट, शॉर्ट ऑफ प्लेन, बाउन्सरचा वापर, तिखट बाउन्सर वापरलाय. दबाव पूर्णपणे नेतलं संघावरती. खरं पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा ओमकारचा विकेट गेला तेव्हा असं वाटलं की कदाचित धावा कमी होतील. चर्चा झाली होती. नितलं संघासोबत आमची देखील चर्चा झाली. त्यांनी सांगितलं आम्हाला ओमकारचा विकेट घ्यायचा आणि बरोबर राहुलने मात्र ट्रॅप लावला. पहिल्या चेंडूमध्ये ओमकारचा विकेट काढला, पण तो दीक्षितने केली फलंदाजी. त्यामुळे अडचणी वाढल्या नितलं संघाच्या. आता धावांचा पाठलाग करताना हा संघ भरपूर मागे राहिला. 6 बॉल 45. चला घाई करा. प्रायव्हेट टीमला विनंती राहील आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्यानंतर पुढच्या मॅचसाठी वशेणी आणि एका बाजूला केलवणे दोन्ही संघाचे सर्व खेळाडू रेडी राहा. सामना संपला की लगेच मैदानात ताबा घ्या. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. 6 बॉल 45 आणि हॅट्रिकला खरं तर समीरदादा डुंगीकर आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने 2000 षटकार हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी देखील 2000चं पारितोषिक आलंय. समीरजी डुंगेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने दोन्ही संघाला विकेट हॅट्रिक घेतली तरी 2000, षटकारांची हॅट्रिक आली तरी 2000 हे पारितोषिक आलंय. प्रणय टावरी यावेळेस मात्र शेवटच्या षटकामध्ये आलेले आहेत. युवा गोलंदाज ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे मान्यवर समीरदादा डुंगेकर, मुंबईकर, राहुल मोकल. पहिलाच फटका, लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, पराभवाचं मार्जिन कमी करणारा हा फटका. संकेतच्या बॅटमधून धमाका, 6 धावा. आमचे महागुरु MD गडगे सर, दशरथ पाटील सर यांचा आवाज आपण ऐकताय. महागुरु, महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक, समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, त्यांचा आवाज आपण ऐकला. आणि ऑन स्क्रीन त्रिमूर्ती. यावेळेला राऊंड द विकेट, हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला. ऍडजस्टेबल फटका, गॅपमध्ये जाईल का बॉल? नाही, या डीपमध्ये फिल्डर आहेत. फक्त सिंगल रन या चेंडूवरती मिळेल.
धावा आपण जर पाहिल्या या पराभवाचा मार्जिन कमी करणाऱ्या धावा आहेत, कारण फार मागे राहिला आहे या मॅचमध्ये. आता नितलस संघ सुरुवातीला रावे संघ या लॉट्समध्ये खेळू का नको हा प्रश्न त्यांना पडला आणि त्यानंतर बघा रावे संघाची कामगिरी. तर एका बाजूला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली नितलस टीमला आणि हा संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावर. त्याला चांगली कामगिरी राहिली रावे संघाची या मॅचमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग लाजवाब, रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त सिंगल, फक्त आणि फक्त आता मॅचच्या औपचारिकता शिल्लक राहिले, कारण हा सामना एकतर्फा झालाय. वन साइडेड मॅच. एकतर्फा प्रेमाला महत्त्व नसतं, एकतर्फा कुठल्याही गोष्टीला महत्त्व नसतं. कधी कधी ठसन त्या ठिकाणी व्हायला हवी. राहुल मोकल खतर आमचे यशस्वी आयोजक, सुशांत सागर स्मृती चषकाचे मुंबईकर मध्यमत बसलेले आहेत, शुभम आणि आमच्या समीरनाथ डुंगीकर यांना पण पाहता ऑन स्क्रीन. त्रिवेणी संगम शॉर्ट प्लेन बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळले. फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली, कारण रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं 74च्या वर गेलाय. 3 बॉल 2 चेंडू आणि आता 36, 2 बॉल 36चं समीकरण. जरा नेक्स्ट मॅच केलवणे वशेणी संघ दोन्ही रेडी राहा आपण टीम. विनंती राहील दोन्ही संघांना. केलवणे आणि वशेरी संघ आपण रेडी राहा. या इवेला आपण पाहिलं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स केले लॉंग ऑफच्या दिशेमध्ये हा फटका. फक्त सिंगल या मॅचमध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिले. वन साइडेड मॅच आणि मोठ्या मार्जिनने या सामन्यामध्ये आता पराभवाच्या उंबरठ्यावरती आलाय, तो म्हणजे संघ नितलस. चला नितलस संघ आपण जेव्हा स्पर्धेला निरोप द्याल तेव्हा नक्कीच घरी सावकाश जा, ही मात्र आयोजकांच्या वतीने आपल्या विनंती राहील, कारण भरपूर लांबून आलेला हा संघ आहे या स्पर्धेमध्ये सहभाग झाला. हार्ड लक टीम स्काय राहिले पण नितलस. अभिनंदन आई रायबादेवी रावे टीम. तर या सामन्याचा हिरो आता प्रश्न पडेल, फायफर पूर्ण करणारा ओमकार पाटील की पहिल्या सत्रामध्ये धावा नसताना धावा बॅटिंग करणारा 29 धावा करणारा दीक्षित. सर दोघेही आपण स्टेजवरती, कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली चांगली, 29 धावा आल्या. सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग चांगली झाली ओमकारची, त्यामुळे हा सामना जिंकला रावे संघाने. वेल प्लेट. चला लगेच पुढचे दोन्ही संघ वशेणी आणि एका बाजूला केलवणे, ज्या संघाच्या बाजूला खरं फिल्डिंग आली त्यांनी लगेच मैदानात ताबा घ्या आणि रावे संघाला विनंती राहील आपण हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर निघा. आमचे मित्र शैलेश पावसे टीम मेंटॉर, आपणास विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. जशी डावाला सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल हास्याचे फवारे दशरथ पाटील सर करावे. कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू राजेंद्र भगत सर. चला रोशनजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकलाय. मागच्या सामन्यामध्ये तारागावचा तारा रोशनजी पाटील. चला वळूया आपण सन्मानाकडं. व्यासपीठावर त्यांचं आता शुभ आगमन झालंय. 190 उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेबांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय ग्रामपंचायत चिरनेर, या ग्रामपंचायत चिरनेरचे विद्यमान युवा सदस्य, रात्री अपरात्री अनेकांच्या मदतीला धावून जाणारे हे एक दमदार व्यक्तिमत्व सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर. या ट्रॉफीचे एक मुख्य आधारस्तंभ आमचे मित्र सन्माननीय समीर गोपाळ डुंगीकर यांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विद्यमान सदस्य सन्माननीय समीर गोपाळ डुंगीकर यांचा प्रथमतः सन्मान होतोय आयोजकांच्या वतीनं. मुकुंदजी गावण साहेब आणि सागरजी पाटील या मान्यवरच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत चिरवण्याचे विद्यमान युवा सदस्य. खऱ्या अर्थानं अनेक मोठे मोठे डॉक्टर ज्यांच्या अतिशय जवळचे आहेत, ज्या वेळी एखाद्या रुग्णाला गरज लागतं त्यावेळी मदतीला धावून येणार हे चिरनेर गावातील एक सुपुत्र विद्यमान सदस्य समीर डुंगीकर यांचा सन्मान होतोय. व्यासपीठावर आणखी एक मान्यवर, आयुष्यामध्ये कधीही क्रिकेट न खेळता इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्यला शक्य केलं आणि नाईट फॉर्मॅटचं एक मोठं शिवधनुष्य ज्यानं हातामध्ये घेतलं आणि लिलया पेलवलं असे सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर. या ट्रॉफीचे सर्वेसर्वा लाडके आयोजक अतिशय कमी वयामध्ये ज्यानं हा शिवधनुष्य हातामध्ये घेतलाय ते आमचे मित्र सन्माननीय राहुल हरचंद्र मोकल यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. हॅलो हॅलो. सुशांत सागर ट्रॉफी चिरनेर. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. या ट्रॉफीचे सर्वेसर्वा राहुलजी मोकल. अतिशय मोठी भव्य दिवस स्पर्धा आपण इतिहास